बातमी गडचिरोलीमधून। गडचिरोली जिल्ह्यामध्ये उष्माघातामध्ये वाढ झाली आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये वातानुकूलित हीट स्ट्रोक कक्ष सुरू करण्यात आलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन सतर्क झाले। नागरिकांना उष्माघातापासून संरक्षण मिळावं यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष वातानुकूलित उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणं टाळावं, पुरेसं पाणी प्यावं आणि शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवणाऱ्या फळांचा आहारात समावेश करावा, असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी केलेलं आहे। जिल्ह्यामध्ये सध्या उष्णतेत वाढ झालेली आहे। अशातच काय अवेअरनेस असायला पाहिजे। आपल्यासोबत आज जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक आहेत, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। मॅम, काय सांगितलं? बेसिकली जिल्ह्याचं तापमान ह्या वेळेस 40 ते 44 आणि 45 पर्यंत वाढलेलं आहे। तापमान खूप जास्त आहे। या तापमानामध्ये सर्वसाधारण सर्वांना जर उन्हात गेले तर काही लक्षणं दिसू शकतात। ही लक्षणं अशा प्रकारची आहेत की त्यांना चक्कर येणे, विशुद्ध पडणे, उलटी मळमळ होणे आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्या पेशंटने हे बघावं की आपण उन्हापासून स्वतःचं संरक्षण कसं करावं। यामध्ये त्यांनी स्वतः आपल्या डोक्यावरती पांढरा कपडा टाकावा, त्याचबरोबर तहान नाही लागली तरी सुद्धा सतत पाणी पित राहावं। अशी पदार्थ आहेत की जी आपल्याकडे सहज अवेलेबल आहेत, जी टरबूज आहे, खरबूज आहे किंवा काकडी आहे, याच्यामध्ये 99% पाण्याचं प्रमाण असतं की हे याचं सतत सेवन करत राहावं आणि जर अशी काही लक्षणं गंभीर असल्यास शासकीय दवाखान्यामध्ये नेऊन ट्रीटमेंट करून घ्यावं। नक्कीच या ठिकाणी मॅडमनं आरोग्याचा मोलाचा सल्ला दिलेला आहे। ओमप्रकाश चुनारकर, जय महाराष्ट्र न्यूज गडचिरोली।